त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाच्या काळ्या बाजाराच्या रॅकेटमधून मोठे आर्थिक व्यवहार झाल्याचं समोर आले। या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीच्या तपासात हे सगळं निष्पन्न झालंय। बघूया त्या संदर्भातला रिपोर्ट। त्र्यंबकेश्वरच्या दर्शनाला काळ्या बाजाराचं ग्रहण, भक्तांच्या श्रद्धेचा कसा होत होता सौदा, दर्शनासाठी पैसे उकळणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, धक्कादायक आर्थिक व्यवहार झाल्याचं उघड। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी असते, पण याच गर्दीचा फायदा घेत काही जणांनी श्रद्धेचं व्यवसायात रूपांतर केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। एसआयटीच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार संस्थांचा विश्वस्त आणि या रॅकेटचा मुख्य सूत्रधार पुरुषोत्तम कडलग याच्या खात्यावर 1 वर्षात तब्बल 1,13,00,000 रुपयांचे व्यवहार झाल्याचं उघड झालंय। हे पैसे नेमके कुठून आले? भक्तांकडून दर्शनासाठी उकळलेले पैसे आहेत का, असा मोठा सवाल उपस्थित केला जातोय। तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे। केवळ 4 दिवसात 71 जणांना व्हीआयपी दर्शन घडवण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातोय। त्यासाठी एजंट्स मार्फत पैसे उकळले जात होते। विशेष म्हणजे हे व्यवहार थेट एजंट किंवा काही दुकानदारांच्या फोनपे अकाउंटवर केल्याची माहितीही समोर येते। जे गुन्हेगार जे आरोपी आहेत त्यांचे बँक अकाउंट्स, त्याचप्रमाणे जे एजंट्स आहेत त्यांचे बँक अकाउंट्स, त्यामध्ये काही गुगल पे, फोनपे याच्यामार्फत झालेल्या एंट्रीज या सर्व चेकिंग केलेल्या आहेत। त्यामध्ये असे काही भाविक आहेत की ज्यांच्या बाबतीमध्ये त्यांचं कुठलंही रिलेशन्स नाही आहेत, परंतु त्यांनी त्या लोकांना पैसे घेऊन आतमध्ये सोडलेलं आहे। ढोबळमानाने 71 लोकांचा भाविकांना त्यांनी आतमध्ये सोडलेलं आहे अशी माहिती मिळते आहे। त्याच्यामध्ये प्रत्येकाकडून साधारणतः 3,000 ते 5,000 रुपये हे घेण्यात आलेले आहेत। ही फक्त 4 दिवसाचं ट्रान्झॅक्शन आहे, परंतु पूर्ण पिरियडमधलं ट्रान्झॅक्शन काढण्याचं काम सध्या सुरू आहे आणि निश्चितपणे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात ट्रान्झॅक्शन समोर येतील। या संपूर्ण रॅकेटमध्ये पुरुषोत्तम कडलगसह त्याचे 2 पुतणे अभिषेक कडलग आणि ओम कडलग सोबतच त्यांचा साथीदार गोटीराम बेहरे यांचाही सहभाग असल्याचं समोर आलंय। एसआयटी ह्या आरोपीच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी करत असून याच पैशांमधून कोणती स्थावर किंवा जंगम मालमत्ता खरेदी करण्यात आली आहे का, याचाही तपास सुरू आहे। या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात देखील खळबळ उडाली आहे। श्रद्धेच्या ठिकाणी भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही अशी भूमिका सत्ताधाऱ्यांनी घेतली आहे। देवस्थानाच्या ठिकाणी जर आपण असे प्रकार करत असू तर देव पण आपल्याला माफ करणार नाही। अशा पद्धतीने कुठल्या देवस्थानामध्ये असं कटकारस्थान चालू असेल तर आपल्याला माहिती आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अनेक देवस्थान, म्हणजे शनी शिंगणापूरचं देवस्थान असेल, बाकी इतर देवस्थानं असतील, तिकडच्या अशा पद्धतीच्या भ्रष्टाचाराला पूर्ण आळा घातलाय। त्यांच्या प्रॉपर्टी जप्त केली आहे, त्यांची ईडीच्या माध्यमातून चौकशी केलेली आहे। अशा ठिकाणची जी काही विश्वस्त मंडळ आहेत ती बरखास्त केलेली आहे आणि त्या दिशेने वाटचाल देवेंद्र फडणवीसांचं सरकार हे करतंय। एसआयटीच्या तपासात रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे याचाही शोध घेतला जातोय। आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीनंही या प्रकरणाचा स्वतंत्र तपास सुरू झालाय। भक्तांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेणाऱ्यांवर कठोर कारवाई कधी होणार हा प्रश्न आता विचारण्यात येतोय। त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या विश्वस्त म्हणून ज्यांच्याकडे जबाबदारी होती त्यांनीच दर्शनाच्या नावाखाली कशा पद्धतीनं दुकान उघडलेलं होतं याची चर्चा राज्यासह देशभरामध्ये होतीये। असं म्हणतात की देवानं मारलेल्या काठीचा आवाज होत नाही किंवा देव काठी घेऊन मारत नाही, मात्र पोलिसांच्या मदतीने झालेली जी कारवाई आहे ती पाहता देवानं मारलेल्या काठीचा आवाज जोरात झालाय अशी चर्चा नाशिकच्या संपूर्ण राजकीय वर्तुळासह धार्मिक नगरीमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेंद्र महाजनसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।